नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्याच्या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण गुरुचे कर्क राशीतील होणारं गोचर भ्रमण व त्याची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला माहिती आहे गुरु हा दर एका वर्षानंतर प्रत्येक 12 महिन्यानंतर हा राशांतर करतो। आता हा गुरु मिथुन राशीतून कर्क या आपल्या उच्च राशीमध्ये जाणार आहे। उच्च राशीतला गुरु हा 12ही राशीच्या लोकांना त्या स्थानाची काहीतरी शुभफळ नक्की देणार आहे, लक्षात ठेवा। गुरुचं गोचर आपल्याला माहिती आहे, गुरु जेव्हा गोचरने दुसऱ्या राशीला जेव्हा आपल्या दुसरा, 5वा, 7वा, 9वा, 11वा आणि पहिला येतो तेव्हा तो चांगली फळे देतो। आता हा गुरु ज्या राशींना शुभ स्थानातून जाणार आहे आणि तोही उच्च राशीतून जाणार आहे, अशा कोणत्या 6 भाग्यवान राशी आहेत की ज्या 6 भाग्यवान राशींना हा गुरु छप्पड फाडके यश आणि पैसा देणार आहे। त्याच 6 राशींना हा गुरु काय फळे देईल हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण ऐका, संपूर्ण पहा, म्हणजे या 6 भाग्यवान राशी कोणत्या हे तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला ते कळेल। तत्पूर्वी मी तुम्हाला गुरु ग्रहाविषयी थोडी माहिती देतो, म्हणजे ह्याविषयी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल। आपल्याला माहितीच आहे की गुरु हा 9 ग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा अतिशय शुभ असा ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं। गुरु हा कुंडलीतील पंचम, भाग्य आणि नवम आणि दशम या 3 स्थानाचा मालक होत असल्याने गुरुवरनं आपण शिक्षण, संतती, व्यक्तीची बुद्धी, ज्ञान, उपासना, त्याला लाभणारं भाग्य, व्यक्तीला मिळणारे नशिबाई साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि पैसा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण गुरुवरनं करतो। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, भाग्याची साथ म्हणजेच गुरु असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। तेव्हा ज्या राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असणार आहे त्या लोकांना येणाऱ्या आगामी एका वर्षामध्ये भाग्याची नशिबाची साथ उत्तम मिळाल्याने त्यांना छप्पर फाडके यश आणि पैसा मिळणार आहे, हे लक्षात घ्या। गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधू संत, महंत इत्यादी लोक हे गुरुच्या अंमलाखाली येतात। त्यामुळे ह्या लोकांना हे गुरुचं गोचर अतिशय चांगलं जाणार आहे। या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना हे गुरुचं गोचर खूप चांगली फळ मिळणार आहे, चांगलं फळ देणार आहे। कारण गुरु 12 वर्षांत आपला उच्च राशीतून जातो, त्यामुळे आता हे गुरुचं गोचर आता आलेलं आहे, लक्षात ठेवा। गुरुच्या गोचरचा विचार केला तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गुरु जेव्हा गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी गुरुला सर्वसाधारणपणे 1 वर्ष लागतं। मग 1 वर्षानंतर गुरु हा राशांतर करतो। गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा आपल्या राशीला, चंद्र राशीला जेव्हा दुसरा, 5वा, 7वा, 9वा, 11वा येतो तेव्हा तो अतिशय शुभफळदायी किंवा त्या स्थानाचे अतिशय जोरदार शुभफळ देतो। या उलट गुरु जेव्हा राशीला आपल्या 4था, 8वा, 12वा, 3रा, 10वा येतो तेव्हा तो अतिशय अशुभ फळदायी ठरतो। त्यामुळं 4, 8, 12 आणि 3 या स्थानातून गुरुचं गोचर प्रतिकूल असते, लक्षात ठेवा। असा हा गुरु दिनांक 1 जून 2026 रोजी उत्तर रात्री 1:50 म्हणजे 2 तारखेच्या पहाटे हा गुरु मिथुन या राशीतून आपल्या उच्च राशीत म्हणजे चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे। कर्क राशीत हा गुरु 1 जून 26 ते 25 जून 27 पर्यंत राहणार आहे। मध्ये हा गुरु जसं प्रत्येक वर्षी गुरु हा मध्ये वक्री होतो किंवा राशांतर करतो अतिचार गतीने, तसं मध्ये हा गुरु 31 ऑक्टोबर रोजी अतिचार गतीने सिंह राशीत जाणार आहे व पुन्हा तो वक्री होऊन 24 जानेवारी 26 नंतर तो परत कर्क राशीत येणार आहे। परत तो 26 जानेवारी 26 ते 24 जानेवारी 27 ते 25 जून 27 पर्यंत पुन्हा तो कर्क राशीत असणार आहे, लक्षात ठेवा। आपण जर इतर ग्रह गोष्टीचा विचार केला की शनी जेव्हा गुरु जेव्हा कर्क राशीत येणार आहे तेव्हा इतर ग्रह गोष्टीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की सध्या मीन राशीमध्ये शनी आणि नेपच्यून असे पापग्रह एकत्र आहेत। या मीन राशीतल्या शनीचा हा कर्क राशीतल्या गुरुशी 9 पंचम हा अतिशय चांगला शुभयोग होतोय आणि मुख्य म्हणजे या गुरुची 9वी दृष्टी, अमृत दृष्टी ही शनीवर पडणार आहे। त्यामुळे ज्या लोकांना शनीची 7.5 किंवा शनीची पनोती सुरू आहे किंवा ज्या लोकांना शनीचा त्रास मागील काही दिवसापासून सुरू आहे त्या लोकांचा त्रास हा गुरु 25 जून 2027 पर्यंत बऱ्याच अंशी कमी करणार आहे। ही एक आनंदाची गोष्ट या लोकांसाठी असणार आहे ज्या लोकांना 7.5 किंवा पनोती आहे। सगळ्यात मुख्य म्हणजे गुरुची जशी शनीवर दृष्टी आहे तसं गुरु आणि शनी या 2 ग्रहांचा 9 पंचम योग होतोय। 9 पंचम हा अतिशय शुभ योग असतो आणि ह्या योगाला आपण धर्म कर्माधिपती राजयोग म्हणतो। हा राजयोग कुंडलीमध्ये येणाऱ्या 1 वर्षामध्ये होणार आहे।
याही योगामुळे व्यक्तींना कर्माच्या माध्यमातून त्याला धर्माची किंवा नशिबाची साथ मिळणार आहे. 29 नोव्हेंबरनंतरचा विचार केला तर 29 नोव्हेंबरनंतर केतू हा कर्क राशीत येणार असून राहू हा मकर राशीमध्ये येणार आहे. त्यामुळे 24 जानेवारी ते 25 जून या काळात कर्क राशीमध्ये गुरु आणि केतू अशा दोन्ही आध्यात्मिक सात्विक मोक्षाचे कारक ग्रहांची युती होणार आहे. म्हणजे 24 जानेवारी ते 25 जून येणाऱ्या त्या पुढच्या वर्षीच्या 6 महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये गुरु केतू या योगाची निर्मिती होणार आहे. गुरु केतू कर्क राशीमध्ये असणार आहेत. त्याचवेळी मकर राशीमध्ये राहू असणार आहे. या गुरुवर राहूची दृष्टी असणार आहे, लक्षात ठेवा. ही स्थिती काहीशी त्रासदायक आणि प्रतिकूल राहील असं दिसतं. ज्या लोकांना गुरुचे गोचर प्रतिकूल आहे किंवा प्रतिकूल असणार आहे त्या लोकांना 24 जानेवारी ते 25 जून हा काळ जास्त त्रासदायक जाईल असं दिसतं. यावर्षीचा विचार केला तर सगळ्याच राशींना हा गुरु काही अंशी चांगली फळं देणारा आहे. गुरु हा जेव्हा उच्च राशीतून व चंद्राच्या राजराशीतून आणि श्रीमंत राशीमध्ये येतोय, याचा अर्थ हा गुरु नक्कीच तुम्हाला धन धान्य समृद्धी आणि पैसा देऊन जाणार आहे. गुरुचं कर्क राशीतील गोचर हे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय चांगला असणार आहे. त्यामुळे हा गुरु सर्वांसाठी सुख समृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार हे नक्की. विशेषतः व्यापार व पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची फळे तुम्हाला अतिशय जोरदार शुभफळे मिळणार आहेत. थोडक्यात गुरु हा उच्च राशीतून जात असल्याने सर्वच राशीच्या लोकांना ज्या स्थानातून गोचरीने जाणार आहेत त्या स्थानाची काहीतरी शुभफळे या लोकांना जोरदार मिळणार आहेत. ही एक आनंदाची बाब 12ही राशीच्या लोकांना असणार आहे 1 जून 26 ते 25 जून 27 पर्यंत. मात्र गुरुचं गोचर ज्या राशींना राशीच्या धनस्थानातून, पंचम स्थानातून, सप्तम स्थानातून, नवम स्थानातून, लाभ स्थानातून आणि प्रथम स्थानातून जाणार आहे त्या राशींना मात्र हे इतर राशींपेक्षा या 6 राशीच्या लोकांना जोरदार शुभफळ मिळणार आहेत. अशात 6 भाग्यवान राशीबद्दल मी आता तुम्हाला बोलणार आहे, ज्या 6 राशींना हे गुरुचं गोचर अतिशय चांगलं असणार आहे आणि त्यांना छप्पर फाडकी यश आणि पैसा मिळणार आहे. अशा 6 राशी कोणत्या यात मी तुम्हाला एक सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला आपली राशी खरंच या एका वर्षामध्ये भाग्यवान आहे का, की आपल्याला हा गुरु खरंच चांगली फळं देणार आहे का हे तुम्हाला कळेल. सुरुवात करूया. पहिली अशी कोणती भाग्यवान राशी आहे की ज्यांना हे गुरुचं गोचर अतिशय चांगलं जाणार आहे, ती राशी म्हणजे मिथुन राशी आहे. लक्षात घ्या, मिथुन राशींना मागच्या 4-5 वर्षापासून अतिशय खराब ग्रहमान आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे की त्यांची राशी हे आघाडीवर आहे. 12 राशीमध्ये सर्वात आघाडीवर असणाऱ्या राशीमध्ये मिथुन असणार आहे येणाऱ्या एका वर्षामध्ये. आपण मिथुन राशीबद्दल बघूया की हा गुरु मिथुन राशीच्या लोकांना काय फळे देणार आहे. 1 जून 26 ते 25 जून 27 पर्यंत मिथुन राशीला गोचरीने गुरु दुसरा म्हणजे राशीच्या धनस्थानातून जाणार असल्याने हा गुरु मागील 4-5 वर्षापासून होत असलेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासातून या लोकांची आता मुक्तता करणार आहे. या लोकांची मानसिक अस्वस्थता, चिंता, बेचैनी, मानसिक असमाधान या लोकांचा आता बऱ्याच अंशी हा गुरु कमी करणार आहे. ही एक आनंदाची बाब मिथुन राशीच्या लोकांसाठी आहे. चंद्र राशीच्या म्हणजे मिथुन राशीच्या द्वितीय स्थानातून होणारं गुरुचं गोचर भ्रमण हे नेहमी अनुकूल आणि शुभफलदायी असल्याने या राशीच्या लोकांना हा गुरु मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल. मुख्य म्हणजे मिथुन राशीला शनीचं गोचर पुढील 4 वर्ष दशम स्थानातून आणि लाभ स्थानातून असं उत्तम आणि शुभफलदायी जाणार असल्याने या लोकांना हे गुरुचं गोचर हे छप्पर फाडके लाभ करून देणार आहे. छप्पर फाडके यश आणि पैसा देणार जाणार आहे. विशेषतः करिअरमध्ये या लोकांची आता चांगली प्रगती होईल. मिथुन राशीला किंवा लग्नाला जर आपण गुरुचा विचार केला तर गुरु हा सप्तमेश आणि दशमेश आहे. थोडक्यात नोकरी व्यवसायाच्या स्थानाचा मालक होऊन मिथुन राशीच्या धनस्थानातून जात असल्याने या 2 स्थानाची जोरदार शुभफळे या लोकांना हा गुरु देणार आहे. थोडक्यात या लोकांना भाग्याची, नशिबाची, दैवाची साथ आता 1 वर्ष मिळणार आहे. त्यामुळे त्यांना कष्टापेक्षा तसेच अपेक्षापेक्षा जास्त मोठं यश आणि चांगला पैसा हा गुरु मिळवून देणार आहे. दशमातील शनी व धनातील गुरु यांच्या नवपंचम योगामुळे या लोकांच्या आता या येणाऱ्या एका वर्षामध्ये एखादी मोठी इच्छापेक्षा हा गुरु पूर्ण करेल. विशेषतः अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ झाल्याने या लोकांना सर्व सुखाची व मनोवांछित गोष्टीची प्राप्ती या काळात होणार आहे. थोडक्यात 25 जून 2027 पर्यंत मिथुन राशीला गुरुबळ उत्तम असल्याने या लोकांच्या आता आर्थिक बाबतीत व करिअरमध्ये मोठी प्रगती होईल.
त्यामुळे नवीन नोकरी पाहणं, नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं किंवा नवीन व्यवसाय टाकणं, त्या व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होणं, यासाठी तुम्हाला अतिशय गुरुचं गोचर हे चांगलं असणार आहे. या बलवान गुरुमुळे आता ह्या लोकांची रखडलेली कामे आता मार्गी लागतील. कष्टाच्या मानाने मोठे आर्थिक लाभ होणे व यांना यश मिळणं संभवतं. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. काहींची जुनी येणी वसूल होतील, तर काहींना अडकलेले पैसे मिळतील. काहींना उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल. काहींना सहज कर्ज उपलब्ध होईल व कर्जाच्या माध्यमातून मोठा पैसा मिळाल्याने या लोकांचा कर्जाचा ताण व व्यवसायातील अडचणी बऱ्याच अंशी कमी होणार आहेत. थोडक्यात पैशाच्या बाबतीत हा गुरु चांगला जाईल. काहींना मागे केलेल्या गुंतवणुकीतून मोठे आर्थिक लाभ येणाऱ्या वर्षात होतील असं दिसतंय. आर्थिक लाभ उत्तम झाल्याने काहींची कर्जमुक्ती ह्या काळात होणं संभवतं. या गुरुमुळे म्हणजे धनस्थानातल्या गुरुमुळे मिथुन राशीच्या लोकांना आता मानसिक सुख, समाधान, शांतता आणि स्थिरता लाभणार आहे. आरोग्यात ही चांगली सुधारणा होईल. या गुरुमुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रगतिकारक स्थिती राहील. काहींना नवीन नोकरी मिळणं, पगारवाढ होणं किंवा प्रमोशन होणं किंवा उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागणं संभवतं. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात ह्या येणाऱ्या एका वर्षामध्ये मोठं यश मिळून यांना सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळेल किंवा चान्स मिळणार आहे. यांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आता पूर्ण होणार आहे. व्यावसायिकाचा विचार केला तर व्यावसायिकांना व शेतकऱ्यांना हा गुरु मोठे आर्थिक लाभ करून देणारा आणि त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ, प्रगती करणारा राहील. राजकारणी लोकांना हा गुरु निवडणुकीमध्ये यश देणारा, तसेच एखाद्या मोठ्या पदाची प्राप्ती करून देणारा जाईल. ही लोक 5 वर्ष सत्तेवर राहतील. धनस्थानातील म्हणजेच कुटुंब स्थानातील या गुरुमुळे कुटुंबामध्ये एखादे मंगल कार्य पार पडेल. त्यामुळे कुटुंबामध्ये सुखशांती, आनंद लाभेल. कुटुंबातील वातावरण सुखी आणि आनंदी राहील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर हा गुरु मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मोठं यश देणार जाईल. विशेषतः 25 जून 27पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश या गुरुमुळे मिळेल. काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळतील. अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळणं संभवतं. या गुरुमुळे मिथुन राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील आणि पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचं सुख मिळेल. काहींना वडिलोपार्जित व्यवसायातून मोठे आर्थिक लाभ होणं, तसेच बोलण्यामुळं फायदा होणं संभवतं. थोडक्यात मिथुन राशीला सध्या गुरुबरोबर शनीचं गोचर उत्तम आणि शुभफलदायी असल्याने 12 राशीमध्ये सर्वात आघाडीवर असणारी ही एकमेव रास असणार आहे. त्यानंतर पुढची रास म्हणजे वृश्चिक रास. दुसरी रास म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक रास पण ही अतिशय भाग्यवान आणि यश देणारे असणार आहे. वृश्चिक राशीलाही गुरुचं गोचर अतिशय चांगलं असणार आहे. वृश्चिक राशीचं बघू आपण. 1 जून 2026 ते 25 जून 2027पर्यंत वृश्चिक राशीला गुरु 9वा म्हणजे राशीच्या भाग्यस्थानातून येत असल्याने हा गुरु वृश्चिक राशीच्या लोकांना शुभफलदायी व भाग्योदय करणारा जाईल. वृश्चिक राशीच्या लोकांनाही 2023 पासून ग्रहमान अतिशय खराब आहे. म्हणजे पहिले 2-3 वर्ष शनीची पनौती होती. त्यानंतर राहूचं गोचर चतुर्थातलं तेही खराब सुरू आहे. आत्ता 8वा गुरु होता तोही खराब आहे. मागील 3 वर्षापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची आता मुक्तता होणार आहे. ही एक वृश्चिक राशीच्या लोकांना आनंदाची बाब आहे. धनेश व पंचमेश या 2 धनस्थानाचा मालक होऊन गुरु हा भाग्यस्थानी येत असल्याने या लोकांची आता आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या लोकांना नावलौकिक मिळणं, एखादा पुरस्कार मिळणं, तसेच भाग्याच्या जोरावर अर्थप्राप्ती होणं या काळात संभवतं. मोठमोठी कामांची सहज पार पडतील किंवा तडीत जातील. सध्या वृश्चिक राशीला शनीचं भ्रमण हे पंचम स्थानातून काहीचं प्रतिकूल सुरू जरी असलं तर भाग्यातील गुरुची या पंचमातल्या शनीवर दृष्टी पडत असल्याने आता पंचम स्थानाची जोरदार शुभफळं या लोकांना मिळतील. आगामी ग्रहस्थितीचा विचार केला तर पुढील 3 वर्ष या लोकांना उत्तम व उत्तरोत्तर प्रगतिकारक जातील. विशेषतः नोकरी व्यवसायामध्ये व करिअरमध्ये या लोकांची आता चांगली प्रगती होणार आहे. राशीच्या भाग्यातून जाणारा हा गुरु या लोकांना आता नशिबाची साथ, भाग्याची साथ उत्तम देणार आहे. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात आता एखादी भाग्यकारक घटना घडेल तर काहींचा या काळात भाग्योदय करेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना आता भरघोस यश मिळणार आहे. तसे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा हा गुरु करेल. काहींना नवीन संधी उपलब्ध होतील. काहींचे लांबचे प्रवास, मोठ्या तीर्थयात्रा तसेच धार्मिक कामासाठी परदेशगमन होणं संभवतं. विशेषतः 24 जानेवारी ते 25 जून 27 या काळात या लोकांचं परदेशगमन होणं संभवतं. भाग्यातील या गुरुमुळे या लोकांना मुलांचे व नातवंडांचे सौख्य उत्तम मिळेल. विशेषतः नोकरी व्यवसायातील अडचणी आता या लोकांच्या कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता आणि यश मिळणार आहे.
या लोकांच्या आता धार्मिकता वाढेल, काही लोकांच्या हातून मोठे धार्मिक विधी पार पडतील, व्यक्तीकडून उपासना उत्तम होईल, तर काहींची आध्यात्मिक प्रगती आता या काळात उत्तम होणार आहे. जे लोक पहिल्यापासून अध्यात्मात आहेत त्यांना हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे. अध्यात्माच्या जोरावर यांना भाग्याला कलाटणी मिळू शकते. काहींना या गुरुमुळे 1 जून नंतर पदवी, पुरस्कार तसेच मानसन्मान मिळणं संभवतं. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु अतिशय शुभफलदायी, मोठं यश देणारा आणि शिक्षणासंबंधी सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा जाईल. परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये या लोकांना मोठं यश मिळेल. काहींना हा गुरु उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करेल. काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी 24 जानेवारी 27 नंतर ह्या लोकांना नक्की मिळेल. या भाग्यातील गुरुमुळे वृश्चिक राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील व पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचे सुख मिळेल. मुख्य म्हणजे या गुरुमुळे या लोकांची मानसिक स्थिती आता सुधारेल, व्यक्ती सकारात्मक होईल. या गुरुमुळे या लोकांना सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होईल, आरोग्य या लोकांचं उत्तम राहील. ज्या लोकांना मागील काही दिवसापासून किंवा काही वर्षापासून आरोग्याच्या समस्या आहेत किंवा जुने आजार आहेत ते या गुरुमुळे बऱ्याच प्रमाणात या लोकांचे आता कमी होतील किंवा या आजारावर योग्य उपचार मिळाल्याने त्यांना उपशय मिळेल. धनेश व पंचमेश हा भाग्यस्थानामध्ये येत असल्यामुळे काहींना वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा लाभ होईल, तर काहींना संततीकडून आर्थिक लाभ उत्तम होतील. काहींना शेअर्स, लॉटरी, ट्रेडिंग या माध्यमातून मोठा पैसा मिळेल. विशेषतः 25 नोव्हेंबर नंतर तृतीयात येणारा राहू या लोकांची मोठी प्रगती करणार आहे. थोडक्यात हा गुरु वृश्चिक राशीच्या लोकांना सामाजिक व शारीरिक स्वास्थ्य देणारा, सामाजिक मानसन्मान, प्रसिद्धी देणारा, पैसा देणारा आणि भाग्योदय करणारा जाणार आहे. भाग्याला कलाटणी देणारा गुरु जाईल असं मला वाटतं. म्हणजे वृश्चिक राशींनाही हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे. त्यानंतर तिसरी भाग्यवान रास कुठली आहे तर ती आहे मकर रास. आता मकर राशीला शनीची 7.5 पण संपलेली आहे आणि आता गुरुही 11वा येतोय. दोन्ही गोष्टी ह्या राशीच्या लोकांना अतिशय चांगल्या आहेत. त्यामुळे आता आपण मकर राशीचा विचार करू. 1 जून 2026 ते 25/2/2027 पर्यंत मकर राशीला गुरु 7वा म्हणजेच राशीच्या सप्तम स्थानामध्ये येत असल्याने हा गुरु मकर राशीच्या लोकांना वैवाहिक व आर्थिक बाबतीत अतिशय शुभफलदायी जाणार आहे. मुख्य म्हणजे या सप्तम स्थानात या राशीला शनीचे गोचर जून 27 पर्यंत उत्तम सुरू असल्याने व आता गुरुही उत्तम येत असल्याने या लोकांना येणाऱ्या आगामी 1 वर्षात मोठं यश आणि आर्थिक लाभ होणार आहेत. म्हणजे शनीचं गोचर चांगलं, त्यात गुरु तुमच्या सप्तमातून म्हणजे नोकरी व्यवसायामधून तुम्हाला चांगले लाभ होणार आहेत, तुम्हाला चांगलं यश मिळेल, लक्षात घ्या. सप्तमातील हा गुरु कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती आणि आनंदी वातावरण देईल. या गुरुमुळे उत्तम वैवाहिक सुख आणि स्त्री सुख या लोकांना मिळेल. या राशीच्या लोकांना 25 जून 27 पर्यंत उत्तम विवाहयोग राहील. तसेच विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह या काळात पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचं सुख मिळेल. सप्तमातील गुरुमुळे एखादा नवीन व्यवसायही सुरू करण्यास हरकत नाही. भागीदारी व्यवसायामध्येही खूप चांगले लाभ होतील. चतुर्थाच्या चतुर्थस्थानामध्ये म्हणजे सप्तम स्थानामध्ये गुरु येत असल्याने मकर राशीच्या लोकांना आता नवीन वाहन, वास्तू, प्लॉट, शेती इत्यादी खरेदीचे योग येतील. त्याची खरेदी करण्यास हरकत नाही. तसेच काहींना शेती, प्लॉट यांच्या विक्रीतूनही चांगले आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु शिक्षणामध्ये मोठं यश देणारा जाईल. विद्यार्थ्यांना 25 जून 27 पर्यंत होणाऱ्या परीक्षेमध्ये मोठं यश हा गुरु देईल. काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळतील. या गुरुमुळे या लोकांची आता मानसिक स्थिती सकारात्मक आणि आनंदी राहील. त्यामुळे यांना मानसिक सुख, समाधान, आनंद व उत्तम पैसा मिळणार आहे. तसे आरोग्यही या लोकांचं आता उत्तम लाभणार आहे. या गुरुमुळे मकर राशीच्या लोकांना मान सन्मान, प्रसिद्धी, मोठे यश, अधिकार, पद, मोठा पैसा इत्यादीची प्राप्ती होणार आहे. संती सौख्य उत्तम मिळेल. कोर्ट कचेरीमध्ये मनासारखे निकाल लागतील. यांच्या पराक्रमाला, कर्तृत्वाला या गुरुची भाग्याची साथ देणार असल्याने हे वर्ष या लोकांना छप्पर फाडके यश देणार जाईल, हे मात्र नक्की. थोडक्यात मकर राशीच्या लोकांना हा काळ सुख, आनंद, यश, मान, प्रसिद्धी आणि मोठा पैसा मिळवून देणार जाईल. मकर राशीनंतर चौथी भाग्यवान राशीचा विचार करू, ती म्हणजे राशी कन्या. कन्या राशी का भाग्यवान आहे याचं कारण सांगतो की 1 जून 2026 ते 25 जून 2027 पर्यंत कन्या राशीला गुरु 11वा म्हणजे राशीच्या लाभस्थानातून जाणार असल्याने हा गुरु कन्या राशीच्या लोकांना नानाविध लाभ करून देणारा व अतिशय शुभ फलदायी जाणार आहे. सध्या कन्या राशीला
शनीचे गोचर सप्तम स्थानातून काहीचं प्रतिकूल जरी सुरू असलं तरी मात्र आता गुरु ह्या 11व्या स्थानातल्या गुरुमुळे बुडत्याला काठीचा आधार या उक्तीप्रमाणे या लोकांचा व्यवसायातून व वैवाहिक जीवनातील बराच त्रास हा गुरु कमी करणार आहे. व्यवसायातील आणि वैवाहिक जीवनातला त्रास आता बऱ्याच अंश हा गुरु कमी करेल. ही एक आनंदाची बाब कन्या राशीच्या लोकांसाठी असेल. या गुरुमुळे या लोकांच्या मानसिक स्थितीमध्ये बराच फरक पडेल. यांना मानसिक स्थिरता आणि शांतता मिळेल. काहींना केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. तसेच हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. या 11व्या गुरुमुळे या लोकांना व्यवसायामध्ये आता लाभ होतील. आर्थिक बाबतीतही मोठे आर्थिक लाभ होतील असं दिसतंय. कारण सप्तमेश गुरु लाभात आहे, त्यामुळे भागीदारी व्यवसायातून चांगले लाभ होतील. तसेच चतुर्थेश गुरु होऊन लाभात येत असल्याने या लोकांना घर, वाहन, वास्तू, शेती, प्लॉट याची सहज प्राप्ती होईल. एखादी मोठी इच्छापेक्षा या लोकांची 25 जून 27पर्यंत पूर्ण होईल. कन्या राशीच्या लाभात गुरु येत असल्याने या लोकांना नानाविध मार्गाने मोठे आर्थिक लाभ होतील. उत्पन्नाचं एखादं नवीन साधन यांच्या हाती लागेल. लाभातील गुरुमुळे काहींना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. काहींना स्त्रीसुख उत्तम मिळेल. तसेच काहींना प्रियजनाचा सहवास लाभेल व त्यातून सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा व शिक्षणासंबंधी सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा राहील. परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील व पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचं सुख मिळेल. मुख्य म्हणजे लाभातील गुरुमुळे या लोकांची आता मानसिक स्थिती आता उत्तम राहील. त्यामुळे यांना सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. मानसिक अस्वस्थता, बेचैनी, उदासीनता हा गुरु बऱ्याच अंशी कमी करेल. यांचं आरोग्य उत्तम राहणार आहे. आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजे कन्या राशीच्या लोकांनाही हे गोचर अतिशय चांगलं असणार आहे. त्यानंतर 5वी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे 6वी भाग्यवान राशी म्हणजे मीन. 5वी म्हणजे मीन रास. आता मीन राशीला का गुरु चांगला आहे, का भाग्यवान राशी म्हणतो मी, का ह्या राशीला 5वा गुरु येतो. राशीच्या 2, 5, 7, 9 आणि 11 मधलं गोचर चांगलं असतं. मीन राशीच्या लोकांना हा गुरु 5वा येतो आहे. जरी मीन राशीच्या लोकांना 7.5 असली तरी बुडत्याला काठीचा आजार या उक्तीप्रमाणे हा गुरु त्यांना यांच्या 7.5चा बराच त्रास कमी करणारा हे एक मीन राशीच्या लोकांना आनंदाची बाब आहे. लक्षात ठेवा. 1 जून 2026 ते 25 जून 27पर्यंत मीन राशीला गुरु 5वा म्हणजे राशीच्या पंचम स्थानामध्ये येत असल्याने हा गुरु मागील 3-4 वर्षापासून होत असलेल्या 7.5च्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि वैवाहिक त्रासातून आता ह्या लोकांची मुक्तता करणार आहे. ही एक आनंदाची बाब ह्या मीन राशीच्या लोकांसाठी आहे. का तर शनीवर जेव्हा गुरुची जेव्हा शनीवर दृष्टी पडते तेव्हा हा गुरु शनी बऱ्याच अंशी त्रास कमी देतो. ह्याप्रमाणे आता मीन राशीच्या लोकांना थोडा त्रास कमी होणार आहे. जरी ह्या लोकांना 7.5चा मधला टप्पा जरी जून 27पर्यंत खराब असला तरी या गुरुमुळे जून 27पर्यंतचा काळ ह्या लोकांना सुसह्य आणि चांगला जाणार आहे. बराच मनस्ताप या लोकांचा कमी होणार आहे. पंचम स्थानातील गुरुमुळे या लोकांना आता बुद्धी, कला व घेतलेल्या विद्येच्या जोरावर मोठा पैसा 1 जून 26 नंतर या लोकांना हा गुरु मिळवून देणार आहे. हा 5वा गुरु या लोकांना आता नशिबाई साथ उत्तम देणार असल्याने या लोकांना आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश मिळेल. मागील 3-4 वर्षापासून रखडलेले सर्व कामं आता या लोकांची मार्गी लागतील. यशाचा मार्ग ह्या लोकांना सापडेल. काही भाग्यकारक घटना यांच्या आयुष्यात घडतील. थोडक्यात हा गुरु जीवनातील दुःखांचा नाश करून सुखाची उधळण करणार जाईल हे मात्र नक्की. मुख्य म्हणजे हा 5वा गुरु या मीन राशीच्या लोकांना आता मानसिक स्थिरता आणि शांतता देईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना सुख, समाधान, आनंद, प्रेम इत्यादीची प्राप्ती होईल. या लोकांचे मन आनंदी, प्रसन्न आणि स्थिर आणि सकारात्मक राहील. विशेष म्हणजे संततीकडून उत्तम सहकार्य आणि सुख या काळात मिळेल. संतती बाबतीत एखादी शुभ घटना घडेल. संततीचा उत्कर्ष या काळात घडेल. संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्ती होणं संभवतं. या गुरुमुळे नोकरी व्यवसायातील अडचणी ह्या लोकांच्या आता बऱ्याच कमी होऊन त्यांना नोकरी व्यवसायामध्ये मनाप्रमाणे अर्थप्राप्ती होणार आहे. व्यावसायिकांना हा गुरु चांगले आर्थिक लाभ करून देईल. थोडक्यात मीन राशीच्या लोकांची आता आर्थिक स्थिती सुधारेल. शेअर्स, लॉटरी, सट्टा यामधून काहींना मोठे आर्थिक लाभ होतील. बुद्धीच्या जोरावर या लोकांना आता चांगला पैसा मिळेल. म्हणजे मीन राशीच्या लोकांना ह्या गुरुमुळे अतिशय चांगली फळं मिळतील. लग्नेश होऊन गुरु पंचमात येत असल्याने काहींना प्रेम प्रकरणामध्ये भरघोस यश मिळेल. काहींचे जुने स्नेहसंबंध जुळतील किंवा नवीन नातेसंबंध, प्रेमसंबंध निर्माण होतील. हे मीन राशीच्या लोकांना लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा व शिक्षणासंबंधी सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा जाईल.
मनापासून अभ्यास केला जाईल, त्यामुळे परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये या लोकांना तर मोठं यश मिळेल. अपेक्षेपेक्षा यांना चांगले मार्क्स मिळतील. काहींना इच्छित ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश मिळेल. विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता 25 जून 27पर्यंत जुळतील किंवा पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना यावर्षी संतती प्राप्तीचे योग येतील. सर्वात मुख्य म्हणजे मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या तक्रारी, आजारपण व त्यातून होणारा मनस्ताप हा गुरु आता बऱ्याच अंशी कमी करेल. या लोकांचं आरोग्य उत्तम राहील. म्हणजे मीन राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर तसं बाकीच्या राशींपेक्षा चांगलं का तर मागील 3-4 वर्षापासून होत असलेल्या शनीच्या त्रासातून हा गुरु बराच त्रासातून मुक्त करणार आहे. ही सगळ्यात चांगली बाब आहे. म्हणून मीन राशी ही भाग्यवान आहे असं माझं मत आहे. त्यानंतर राशीची शेवटची भाग्यवान राशी या गुरुच्या गोचरमधली ती म्हणजे कुठली तर कर्क रास. आता कर्क राशीला सुद्धा मागील 3-4 वर्षापासून ग्रहमान वृश्चिक राशीसारखं खराब आहे, मीन राशीसारखं खराब आहे. कारण जलराशी तत्वाच्या राशी सर्व दूषित आहेत मागच्या 3 वर्षापासून. त्यामुळे कर्क राशींना सुद्धा आता बराच त्रास कमी होऊन त्यांना आता यश मिळणार आहे. 1 जून 26 ते 25 जून 27पर्यंत गुरुचे कर्क राशीतूनच म्हणजे राशीच्या प्रथम स्थानातून गोचर होत असल्याने हा गुरु जरी राशीला पहिला असला तरी हा गुरु काही बाबतीत अनुकूल, मात्र काही बाबतीत प्रतिकूल किंवा मानसिक असमाधान देणारा जाईल. जरी हा मानसिक असमाधान देणारा असला तरी बऱ्याच गोष्टीमध्ये चांगली फळे मिळणार. का तर या गुरुची पंचम स्थानावर सप्तम स्थानाने भाग्यावर दृष्टी पडणार आहे. हा या गुरुचं प्लस पॉईंट लक्षात ठेवा. कारण राशीतून होणारं गुरुचं गोचर म्हणून थोडं त्रासदायक असतं, म्हणून मानसिक असमाधान राहू शकतं. मात्र हा गुरु मागील 3-4 वर्षापासून म्हणजे जानेवारी 23 पासून होत असलेल्या त्रासातून कर्क राशीचे लोकांची आता मुक्तता करणार हे मात्र नक्की. हा गुरु मानसिक असमाधान देणारा असला तरी जानेवारी 23 पासून सुरू असलेली या लोकांची अधोगती हा नक्की संपवणार आहे. कर्क राशीला गुरु भाग्यस्थानाचा मालक होऊन लग्नी येत असल्याने या लोकांचा आता हा गुरु मोठा भाग्योदय करणार आहे. यांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडतील. विद्यार्थ्यांना हा गुरु विशेष लाभदायक जाईल. शिक्षणामध्ये किंवा परीक्षेमध्ये त्यांना मोठं यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणं इत्यादी 25 जून 27पर्यंत संभवतं. मात्र हा गुरु षष्ठेश होऊन लग्नस्थानी येत असल्याने आरोग्याच्या बाबतीत थोडा प्रतिकूल जाईल असं दिसतं. काहींना या काळात मधुमेह, स्थौल्य, यकृताचे विकार, पचनाचे विकार इत्यादी होणं संभवतं. ज्या लोकांना हे आजार असतील त्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः कर्क राशीच्या लोकांनी आता आपल्या वजनावर आणि आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. योग्य आहार घेणं, नियमित व्यायाम केलं तर नक्की त्यांचं आरोग्य उत्तम राहील. या गुरुमुळे आर्थिक नुकसानात या लोकांचं कमी होऊन आता आर्थिक लाभ मागच्या वर्षापेक्षा नक्कीच या लोकांना चांगले होतील. काहींना हा गुरु स्थानानी स्थान परिवर्तन, निरर्थक भय तसेच वादविवादाचे प्रसंग निर्माण करेल. चंद्रावरून गुरुचं भ्रमण होत असल्याने हे लोकांना आता मानसिक स्थिरता, शांतता लाभेल. मागील 1 वर्ष गुरु 12 होता, त्यामुळे लोकांना बराच मानसिक त्रास झाला. तो मानसिक त्रास आता हा गुरु नक्की कमी करेल. राशीवरून जाणारा गुरु हा व्यक्तीला सद्गुणी, सदाचारी, धार्मिक करेल. त्यामुळे व्यक्तीच्या हातून शुभकार्य घडतील. या गुरुमुळे व्यवसायात आता चांगले दिवस येतील. व्यवसायातून काहींना चांगले लाभ होतील. काहींच्या सामाजिक मानप्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल. राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये काही लोकांना यश मिळेल. यांना नावलौकिक, प्रसिद्धी, पैसा हा गुरु देईल. गुरुच्या दृष्टीचा विचार केला असता हा गुरु पंचम दृष्टीने पंचम स्थानावर पाहत असल्याने या काळात संतती संबंधी शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मागील वर्षापेक्षा चांगलं यश मिळेल. संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचे योग येतील. सप्तम दृष्टीचा विचार केला तर सप्तम दृष्टी ही सप्तम स्थानावर पडत असल्याने या गुरुमुळे वैवाहिक सौख्य आणि स्त्री सौख्य या लोकांना उत्तम मिळेल. काही पती पत्नीमधील वाद आता मिटतील तर काही विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील. 9वी दृष्टी ही भाग्यस्थानावर पडत असल्याने या गुरुमुळे लांबचे प्रवास, तीर्थयात्रा किंवा परदेश गमन या इत्यादी ह्या लोकांना होणं संभवतं. भाग्याची साथ चांगली मिळणार आहे. थोडक्यात हा गुरु मागील 3 वर्षापासून होत असलेल्या त्रासातून मुक्तता करणारा व सुख समाधान देणारा जाईल. ही कर्क राशीच्या लोकांना आनंदाची बाब आहे. जून 2027 नंतर पुढील 5 वर्ष राशीच्या दशम व लाभातून येणारा शनी तसेच धनस्थानी येणारा गुरु या लोकांना मोठं यश, नावलौकिक मिळवून देईल. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे या वर्षीपेक्षा जून 27 नंतर कर्क राशीचं पुढील 4-5 वर्ष ग्रहमान हे उत्तरोत्तर प्रगतिकारक असणार आहे. थोडक्यात या लोकांना आता भविष्य या लोकांचं उज्ज्वल आहे. कर्क राशीचं पुढचा गोच विचार केला तर जुलै 27 नंतर सुद्धीचा काळ 5 वर्ष या लोकांना खूप चांगला जाणार आहे.
म्हणून माझ्या मते ही राशी ही भाग्यवान आहे. याही राशीला हा गुरु छप्पर फाळके फळ देणार आहे. थोडक्यात काय, ज्या 6 राशींना हे गुरुचं गोचर अतिशय चांगलं आहे, तोही उच्च राशीतून ग्रह जर शुभस्थानातून जात असेल, या लोकांना नक्कीच यश मिळतं. म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला की या 6 राशींना हा गुरु देणार, ह्या 6 भाग्यवान राशीला हा गुरु देणार छप्पर फाळके पैसा आणि यश. 6 राशी कोणत्या कळल्या, ह्या 6 राशी लोकांना काय काय फळं मिळतील कळलं असतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो आणि एक निवेदन करतो ज्यांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याने चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपले नातेवाईक, इष्टमित्र, आप्तेष्ट, जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्यांची जर राशी या 6 राशीमध्ये असेल तर त्यांच्याही लक्षात येईल की आपला आता येणार आगामी 1 वर्ष अतिशय जोरदार आणि चांगला असणार आहे. त्यांनाही आनंद होईल हे ऐकल्यानंतर. त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अजून एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल त्या लोकांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ मी मेमध्ये टाकणार आहे कारण 1 जूनला गुरु राशांतर करतो आहे. 6 भाग्यवान राशींना काय फळे मिळतील मी ह्या सांगितले, परंतु बाकीच्या राशींचं काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, काळजी करू नका. मी 15 तारखेनंतर किंवा 20 तारखेनंतर 12ही राशींना हे गुरुचं गोचर कसं झालं मी सविस्तर सांगणार आहे. आणि मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे हा गुरु उच्च राशीतून कोणत्याही स्थानातून जाईल त्या स्थानाची काहीतरी शुभफळ मिळणार आहेत. या नियमाप्रमाणे 12ही राशीच्या लोकांना हा गुरु नक्कीच काहीतरी चांगली फळं देणार आहेत. ती फळं काय मिळतील, काय चांगली मिळतील, काय खराब मिळतील हे ऐकण्यासाठी 12ही राशीचं गुरुचं गोचर बघायला विसरू नका. ते व्हिडिओ मी तुम्हाला 15 मे नंतर टाकेन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.